नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। मंत्रालयासमोर प्रहार संघटनेनं आंदोलन केलंय। आमदार बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेनं हे आंदोलन केलंय आणि हे आंदोलन कशासाठी तर अपंगांच्या मागण्यांसाठी। पोलिसांनी आंदोलकांना रोखलंय, मात्र आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनं त्यांच्या नेतृत्वाखाली अपंगांसाठीच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयासमोर आंदोलन केलंय। त्याची ही दृश्य अधिक माहिती घेऊयात। विनायक डावरू आमचे प्रतिनिधी आहेत ऑनलाईन वरती। विनायक, काय मागण्या आहेत, कशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे? श्वेता, आपण जर पाहिलं तर प्रहार संघटना जी अपंग संघटना आहे, बच्चू कडू आमदार आहेत त्यांची ही आहे। गेल्या अनेक दिवसापासून मागण्या ज्या आहेत त्या सरकार दरबारी पडून आहेत आणि त्यामुळेच हे आंदोलन जे आहे ते मंत्रालयासमोर आता होणार होतं। परंतु मंत्रालयाच्या बाजूला जो मठाच्या प्रांगणात जे आहे या सगळ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आतमध्ये ठेवलेला आहे। संपूर्ण मागण्या ज्या आहेत त्यांच्या ठोक आहेत, परंतु त्यांना बाहेर कुणालाही मंत्रालयाकडे जाऊ दिलं जात नाही। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून यांच्या मागण्या प्रलंबित आहेत, अनेक आंदोलनं झालेली आहेत। आता त्यांचं हेच म्हणणं आहे की आमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत, मग पेन्शनची मागणी असेल, घरकुलाची मागणी असेल, उद्योगधंद्यांची मागणी असेल, त्याचप्रमाणे इतर ज्या कर्जमाफीची मागणी आहे, अशा अनेक मागण्या आहेत। सरकार फक्त कागदावरतीच ठेवते, आमच्या मागण्या मान्य करत नाहीत आणि त्यासाठी राज्यभरातले अपंग बांधव जे आहेत, भगिनी आहेत, या ठिकाणी आज आलेले आहेत आणि नवीन आमदार निवास जे आहे मनोरा, या मनोरा आमदार निवासच्या प्रांगणात सध्या त्यांचं आंदोलन सुरू आहे। त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्ही सध्या गांधीगिरीने आंदोलन करतोय, गोंधळ जागरण करतोय। जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही मंत्रालयात घुसायला कमी पडणार नाही, अशी भूमिका जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे आणि सध्या या ठिकाणी मनोरा आमदार निवास परिसरामध्ये प्रांगणामध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे। श्वेता, विनायक, कोणाच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे? कोण कोण पदाधिकारी उपस्थित आहेत या प्रहार संघटनेचे? श्वेता, आपण जर पाहिलं तर बच्चू कडू आमदार जे आहेत त्यांची ही संपूर्ण प्रहार संघटना आहेत आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। पोलिसांनी जे आहे ते बाहेर मंत्रालयाच्या मनोरा आमदार निवासच्या बाहेर त्यांना जाऊ दिलं जात नाही, कारण मंत्रालयासमोर जर आंदोलन झालं तर मोठी घटना होऊ शकते आणि त्यामुळे पोलिसांनी मनोरा आमदार निवासला चारी बाजूनी जे आहे तो बंदोबस्त दिलेला आहे। सगळ्यांना मनोरा आमदार निवासच्या प्रांगणात ठेवलेला आहे। यांचं प्रहार संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, महिला भगिनींचं हेच म्हणणं आहे, जोपर्यंत सरकार हे जे आहे ते आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी सुरू ठेवू, अशी भूमिका जी आहे ती त्यांची आहे। त्यामुळे आता सरकार यावरती काय तोडगा काढतो हे पाहावं लागणार आहे, कारण गेल्या अनेक दिवसापर्यंत यांच्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या कागदोपत्रीत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता सरकार यावरती काय ठोस पावलं उचलतं हे पाहावं लागेल। श्वेता, बिलकुल विनायक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे TV9 मराठीकडे। मंत्रालयाच्या बाहेर सुरू असलेलं हे आंदोलन, प्रहार संघटनेचं हे आंदोलन आणि अपंगांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय। मात्र पोलिसांनी या आंदोलकांना तिथेच रोखलंय। मोठ्या संख्येनं अपंग या आंदोलनामध्ये सहभागी झाले। प्रहार अपंग संघटनेच्या वतीने जे आहे आज मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन होत आहे। आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते मनोरा आमदार निवास परिसरामध्ये पोलिसांकडून थांबवण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून यांचे अपंग जे आहेत ते अपंग व्यक्तींचे जे आहे ते वेगवेगळ्या समस्या आहेत, वेगवेगळ्या मागण्या आहेत, परंतु सरकार कुठेतरी या मागण्यांना पूर्ण करत नाही आणि याचीच हाक जे आहे ती मंत्रालय पोहोचवण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते। गाण्याच्या माध्यमातून जे आहे ते आपली व्यथा जी आहे ती सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे ते या ठिकाणी केला जातोय। गाण्याच्या माध्यमातून ही व्यथा जी आहे ती या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी होतो आणि साहजिकच सरकारने या मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्यात यासाठी हा संपूर्ण संघर्ष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। आपल्यासोबत सगळे कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, काय नेमक्या मागण्या आहेत? गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकार कुठेतरी पूर्ण करत नाही, त्यामुळे आज हा संघर्षाचा लढा तो द्यावा लागतो। शासनाने अपंगाचा जो कायदा मंजूर केलेला आहे केंद्र सरकारने, तो दिव्यांग हक्क 2016 आणि महाराष्ट्र शासनाने ज्या अपंगांसाठी हिताचे शासन निर्णय काढलेले आहेत, पण हा कायदा कागदावर आहे। शासन निर्णय सर्व कायदा कागदावर असल्यामुळे अपंग हा शासकीय योजनेपासून वंचित आहे आणि ह्या संदर्भात आम्ही सनदशील मार्गाने आंदोलन, आमदार बच्चू भाऊ कडू आमचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गांधी पुतळे इथं सनदशील मार्गाने आंदोलन करणार होतो।